गुड मॉर्निंग. तर आज आहे गुरुवार आणि गुरुवार म्हटलं की बऱ्याच जणांचे उपवास असतात, पण कधी कधी गडबडीमध्ये आपण साबुदाणा भिजवायला विसरून जातो. तर अशा वेळी शॉर्टकट पटकन काय करता येईल ते मी तुम्हाला दाखवते. आता आज मार्गशीर्षचा गुरुवार आहे, तर बऱ्याच जणांचे महालक्ष्मीचे उपवास असतात, ज्याला काही खात नाहीत. कोणी खातं कोणी नाही खात, प्रत्येकाची पद्धत वेगळी वेगळी असते. पण नॉर्मली गुरुवार जे असतात, ज्यांचे रेग्युलर गुरुवार असतात ते पण उपवास करतात, तर त्यांच्यासाठी ही रेसिपी आहे. इथे मी फटाफट खिचडी परतून घेतलेली आहे आणि त्याच कढईमध्ये मी एक तुम्हाला रेसिपी सांगणार आहे, ज्याच्यासाठी तुम्हाला बटाटे शिजवून घ्यायचे आहेत. 3 शिट्ट्या कुकरला करून घ्यायच्या आहेत आणि इथे मी बटाटे छानपैकी स्मॅश करून घेतलेत आणि सोबत थोडीशी मिरची पण चिरून घेतलेली आहे. तर कढईत तेल घ्यायचं, थोडंसं तापू द्यायचं आणि त्याच्यामध्ये तुम्ही जिरे खात असाल तर जिरे टाकू शकता, अदरवाईज डायरेक्ट मिरची टाकली तरी चालेल. आम्ही जिरे खातो, तर जिरे आणि मिरचीची छान अशी फोडणी करून घ्यायची आणि त्याच्यामध्ये बटाटे टाकून घ्यायचे. तर इथे स्मॅश केलेले बटाटे मी छान असे मिक्स करून घेतलेत फोडणीमध्ये आणि हे छान एकजीव होईपर्यंत परतायचं. याच्यामध्ये वरून थोडंसं मीठ टाकायचं. मीठ टाकून ते सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि छान असं 1-2 चमचे जेवढं तुम्हाला गरजेचं असेल तेवढं दही टाकून घ्यायचं आणि पुन्हा मिक्स करायचं आणि गॅस बंद करायचा. दही टाकल्यावरती जास्त वेळ गॅस ठेवायचा नाही, कारण दही खराब होतात गरम ह्याच्यावरती, दही ठेवू नये म्हणतात. तसं फटाफट मिक्स करून घ्यायचं आणि मी ऑलरेडी गॅस बंद केला बरं का. आणि छान असं याला म्हणतात उपवासाचं बटाट्याचं भरीत. तर झटपट अशी होणारी रेसिपी आहे. आज स्वामींचा पण उद्यापन आहे, तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.